कोकणच्या निसर्गरम्य सौंदर्यामागे काही अशी अघोरी रहस्य दडलेली आहेत जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. तुम्ही कधी विकत घेतलेल्या भूताबद्दल ऐकले? रत्नागिरीच्या एका जुन्या वाड्यात विनायकरावांनी श्रीमंतीसाठी एका मुंजाला पाळलं होतं. अट एकच होती, प्रत्येक अमावास्येला विहिरीपाशी रक्ताचा नैवेद्य. पण जेव्हा त्यांच्या नातवानं ही प्रथा मोडली तेव्हा तो राखणदार थेट वाड्याच्या आत शिरला. रात्री 1:30 वाजता स्वयंपाकघरात भांडी आदळू लागली. ताजं अन्न एका क्षणात सरून काळं पडलं आणि झोपलेल्या आदित्यच्या छातीवर एक भयानक काळी आकृती बसली होती, जिच्या केसातून रक्ताचे थेंब त्याच्या तोंडावर पडत होते. ती शक्ती नेमकी काय होती आणि आदित्य त्या रात्री मृत्यूच्या दाढेतून कसा वाचला? ही अंगावर शहारे आणणारी संपूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला भेट द्या. लिंक बायोमध्ये दिली आहे.